पण ही निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक आहे का? ही निवडणूक नगरपालिकेची निवडणूक आहे का? ग्रामपंचायतचा एखादा सरपंच निवडून द्यायचा, नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा, याची ही निवडणूक आहे का? बांधवांनो, ही निवडणूक देशाचं हित ठरवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। ही निवडणूक ज्या पद्धतीने भाजपनं षडयंत्र आखून या देशातील लोकशाही संपुष्टात आणून या देशात हुकुमशाही निर्माण करणाऱ्या या भाजपला या महाराष्ट्राच्या मातीत गळवण्याची ही निवडणूक आहे। हे सर्वात अगोदर आपण सर्वात लक्षात घेतलं पाहिजे। खरं तर इंग्रज आपल्या देशामध्ये आले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून त्यांनी आपल्यावर राज्य केले। पण 2014 मध्ये भाजपचं सरकार आलं, राज्यकर्ते म्हणून आले आणि व्यापारी म्हणून या देशाला त्यांनी विकलं। या देशामध्ये या जळगाव पासून तर दिल्ली पर्यंत या देशातील प्रत्येक लोकहिताच्या योजना विकण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलं। ज्या पद्धतीने इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा ही रणनीती आखली होती, तीच रणनीती या भाजप सरकारची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अरे बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हणत 2014ला हे मोदी सरकार सत्तेत आलं। 8वा तो दिवस आमच्या या देशाचं, आमच्या संविधानाचं दैवत, आमचं मंदिर त्या संसद भवनासमोर याच मोदीनं लोटांगण घेतलं होतं। आणि अब की बार जर 400 बार जर खासदार यांचे निवडून आले तर याच भाजपचे मंत्री भाषा करतात की या देशातील संविधान मला बदलायचं आहे। मग मी प्रश्न विचारतो सर्वसामान्य नागरिकांना, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, जे या देशातील संविधान बदलण्याची भाषा करतात तुम्ही त्यांना मतदान करणार आहात का? अरे या देशातील जे प्रामुख्याचे मुद्दे आहेत, या प्रामुख्याच्या मुद्द्यांवर या मोदी सरकारचं लक्ष काय आहे का? या देशातील तरुणांना देव, देश आणि धर्माच्या नावावर त्यांचं मत परिवर्तित करायचं, त्यांना विकासापासून दूर ठेवण्याचं षडयंत्र या भाजपच्या सरकारनं आखलेलं आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। 2019 मध्ये पुन्हा मोदीचं सरकार आलं, बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हणून हे सत्तेमध्ये आले। शेतकऱ्यांच्या हिताचं हे सरकार आहे काय? या देशातील तरुणांच्या हिताचं हे सरकार आहे काय? अरे आमच्या शेतकरी बापाच्या खिशातले 18% जीएसटीच्या नावानं तुम्ही पैसे कापले, हे मोदी सरकार, हे भाजपचं सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचं नाही। अरे माझा शेतकरी बाप दिवाळीला नवीन सदरा सुद्धा विकत घेत नाही, त्या माझ्या शेतकरी बापाच्या खिशातून त्यांच्या खत बियाणांवर, शेतीच्या उपकरणांवर जीएसटी लावणारं हे मोदी सरकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या देशातील तरुणांच्या हिताचं हे सरकार आहे काय? मी प्रश्न विचारतो या तरुणांना, तुम्हाला प्रत्येक वर्षी 2 कोटी नोकरी देण्याचं आश्वासन या मोदी सरकारनं दिलं होतं, पण इथल्या तरुणांच्या हाताला काम आहे काय? बेरोजगारी देशामध्ये किती वाढली आहे? या देशातील बेरोजगारीचा टक्केवारी 42% आहे। या देशातील 42% जो तरुण MA आहे, BEd आहे, पोस्ट ग्रॅज्युएट आहे, उच्च शिक्षित आहे, तो अजूनही बेरोजगार आहे। मग या मोदीने आपला देश कुठं नेऊन ठेवलेला आहे, हा प्रश्न विचारण्याची ही वेळ आहे। कशा पद्धतीने या देशातील तरुणांना बेरोजगार करायचं, हे षडयंत्र या भाजपच्या सरकारनं आखलेलं आहे। अग्निवीर नावाची योजना यांनी आणली, जो माझा तरुण बांधव 17 वर्ष या देशसेवेकरता समर्पित करायचा, त्या माझ्या तरुण बांधवांची अग्निवीर नावाची योजना काढून त्याचा 17 वर्षाचा बॉन्ड 4 वर्षांवर आणणार हे मोदी सरकार आहे। मी इथं बसलेल्या तरुण बांधवांना आवाहन करतो, अरे तू शेतकऱ्याचा पुत्र आहे, तू कामगाराचा पुत्र आहे, मला सांगा या आर्मीच्या भरतीमध्ये, या पोलीसच्या भरतीमध्ये अंबानी अदानीची पोरं जातात का? मोठ्या उद्योजकांची पोरं जातात का? नाही। या भरतीमध्ये आमचा शेतकऱ्याचं पोरग, आमच्या कामगाराचं पोरग, आमच्या कष्टकऱ्यांचं पोरग
त्या भरतीला प्रयत्न करतो, स्वतःचा घाम गाळतो। मोदीजी, या मोदीजीचं पुन्हा जर सरकार या देशात आलं तर आता तरी अग्निवीरच आहे, काही दिवसानंतर डॉक्टर वीर, इंजिनियर वीर, नर्स वीर। जर हे तुम्हाला हवे नसेल तर आता या देशाला वाचवण्याची ही वेळ आहे, हे आपण सर्वात अगोदर लक्षात घेतलं पाहिजे। या तरुणांना देव देश धर्माच्या नावावर फक्त त्यांचं मत परिवर्तित करायचं, त्यांना विकासापासून दूर ठेवायचं, हे भाजपनं केलंय। 2021 मध्ये महाराष्ट्रात पोलीस भरती निघाली, 16,000 पदांची पोलीस भरती, फक्त या सरकारनं 8,000 पोलिसांची पदभरती केली। बाकी जो माझा तरुण भाऊ आहे तो एक सक्षम पोलीस अधिकारी होऊ शकतो, पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकतो, तो आज या पदभरतीमुळे होमगार्डची नोकरी करतोय। ही या देशातील सर्वात मोठी शोकांती आहे। काय बोलावं या मोदी सरकार बद्दल? अरे माझ्यासारखा तरुण बोलतो, अरे इतना तो आशिक भी नहीं लुटा। अरे मोदीजी, माझा आवाज जर त्या दिल्लीच्या तख्त्यापर्यंत जात असेल, मोदीजी ऐका, इतना तो आशिक भी नहीं लुटा गर्लफ्रेंड की प्यार में, जितना बेरोजगार पीटा है ये मोदी के सरकार में। या देशातील तरुणांना पिटण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे। या देशातील महागाई दूर झाली काय? अरे जे एशीत बसणारे नेते आहेत, या मोदी सरकार फक्त देश चालवतोय फक्त 2 व्यक्ती करता, अंबानी आणि अदानी करता। यांना या देशातील तेलाचे भाव, माझा शेतकरी बाप सकाळी कमवतो, संध्याकाळी स्वतः किराणा दुकानावर तेल विकत घ्यायला जातो, ज्याच्या घरातील स्वयंपाक घरातल्या कढईतलं तेल संपते, हे मोदीला याची जाणीव आहे का? हा प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे। बहुत हुई महंगाई की मार, अब की बार म्हणून हे मोदी सरकार सत्तेमध्ये आलं, अच्छे दिनचं स्वप्न तुम्हा आम्हाला दाखवलं, पण आता इथं बसलेल्या माझ्या भोळ्या भाळ्या सामान्य माणसाला यांनी फसवलेलं आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। अरे मोदीजी, ही बसलेली जनता काय म्हणतेय, यांच्या मनात काय आहे, मी आज या जाहीर सभेमध्ये सांगणार आहे। मोदीजी, तुमच्याबद्दल या सर्वसामान्य बसलेल्या जनतेच्या मनामध्ये काय आहे, हा खरा शिवसैनिक या ठिकाणी बोलणार आहे। मोदीजी, इथं बसलेली सर्वसामान्य जनता म्हणते आहे की मोदीजी आम्हाला तुमचे अच्छे दिन नको आहेत। काय म्हणते इथली जनता? मोहब्बत भाईचारे के वो सुहाने दिन ही लौटा दो, मोहब्बत भाईचारे के वो सुहाने दिन ही लौटा दो, वो सस्ती दाल वो सस्ती सब्जियां भरे दिन ही लौटा दो। ये अच्छे दिन तो अंबानी अदानी को मुबारक हो, हमें तो बस हमारे पुराने दिन ही लौटा दो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खऱ्या अर्थानं या जळगाव जिल्ह्यामध्ये 2 मिनिटं फक्त बोलतो, 1 मिनिटामध्ये, या जळगाव जिल्ह्यामध्ये गद्दार आहे, अरे टपरी छाप आहे। शिवतीर्थावर त्यानं छाती ठोकपणे भाषण केलं होतं की हा टपरी छाप, नाव सांगायची गरज नाही, हा टपरी छाप। या गुलाबरावला या शिवसेनेनं आमदार केलं, मंत्री केलं, लाल दिव्याची गाडी दिली, शिवतीर्थावर छाती ठोकपणे भाषण करणारा तो गद्दार। आज मी त्याला प्रश्न विचारतो, त्यानं भाषण केलं होतं, समोर पोलिसांची गाडी, मागे पोलिसांची गाडी, मधात बसला गुलाबराव गडी। अरे आता तुझी काय अवस्था झालेली आहे, समोर भाजपची गाडी, मागे ईडीची गाडी आणि मधात बसला गद्दार गुलाबराव गडी। या जळगाव जिल्ह्याच्या जनतेला आवाहन करतो, येणाऱ्या 13 तारखेला करण दादाला प्रचंड मताने निवडून द्या आणि आमच्या उद्धव साहेबांचं स्वप्न पुरं करा। एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।